पावसाळा सुरू झाला की सह्याद्रीचं रूपच बदलून जातं. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्यात हरवलेले गडकिल्ले, नागमोडी घाटवाटा आणि खलखलत वाहणारे धबधबे, हे दृश्य प्रत्येक भटक्याला मोहून टाकतं. अशाच एका अप्रतिम आणि निसर्गरम्य धबधब्याची सफर आज आपण करणार आहोत. चला तर मग रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात वसलेल्या सुंदर कुंभे वॉटरफॉलकडे. गुड मॉर्निंग मित्रांनो, गडवेळा दिनेश चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण चाललोय रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील प्रसिद्ध असा धबधबा बघायला, म्हणजे वॉटरफॉल बघायला. त्याचं नाव आहे कुंभे वॉटरफॉल. तर चला जाऊया आपण कुंभे वॉटरफॉलकडे. कुंभे वॉटरफॉल हा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभे गावाजवळ वसलेला एक निसर्गरम्य धबधबा आहे. हा धबधबा मुंबईपासून सुमारे 156 किलोमीटर तर पुण्यापासून सुमारे 110 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येण्यासाठी मुंबई गोवा मार्गावरील माणगाव मार्गे निजामपूर पाचाड रस्ता पकडावा लागतो. या रम्य मार्गावर प्रवास करताना हिरवीगार दरी, डोंगर आणि पावसाळ्यातील अप्रतिम निसर्ग अनुभवायला मिळतो. वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला असे छोटे छोटे धबधबे दिसतात. बघा इथे फोटोशूट चालू आहे आपलं. कुंभे वॉटरफॉलकडे जाणारा प्रवासही तितकाच सुंदर आहे. वाटेत जागोजागी डोंगरावरून कोसळणारे छोटे छोटे धबधबे आपलं लक्ष वेधून घेतात. नागमोडी वळणाचा रस्ता, दाट हिरवागार परिसर, धुक्यांची चादर आणि थंडगार वारा यामुळे हा प्रवास अविस्मरणीय बनतो. मित्रांनो, कुंभे वॉटरफॉलकडे जाताना असे छोटे छोटे धबधबे लागतात. आता आपण चाललोय कुंभे वॉटरफॉलकडे. इथून 300 फूट खोल दरीत हा धबधबा पडतोय. आता हा घाट रस्ता लागलाय. घाट रस्ता संपताच आपल्याला एक सुंदर बोगदा दिसतो. हा बोगदा म्हणजे कुंभे वॉटरफॉलकडे जाणाऱ्या प्रवासातील एक प्रमुख आकर्षण आहे. आणखी थोडे पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक छोटा परंतु एकदम सुंदर असा धबधबा पाहायला मिळतो. हा बघा, जो खूपच सुंदर असा धबधबा आहे. वॉटरफॉलकडे जाताना आपल्याला भरपूर असे धबधबे लागतात छोटे छोटे. इथे आपल्याला आता दुसरा धबधबा लागलेला, खूपच सुंदर असा धबधबा होता. आता आपण पोहोचणार आहे थोड्याच वेळा. रस्त्याला जाताना असे भरपूर धबधबे बघायला मिळतात छोटे छोटे. आपल्याला खूपच सुंदर असा धबधबा दिसतो, पाणी नसेल तरी. इथे आल्यानंतर आपल्याला ग्रामपंचायत कुंभे इथून प्रत्येक व्यक्तीस 30 रुपये घेतले जातात. नाही घेतले बोलले ते काही नियमावली लावलेली आहे. फायनली मित्रांनो, आता आपण कुंभे वॉटरफॉल पाशी पोहोचले आहे. त्याच्या अगोदर आपल्याला एक टनल लागते. ती अजूनही व्यवस्थित म्हणजे योग्य स्थितीत नाही आहे. जाताना आपण जपूनच जाणार आहे इथून. हे बघा, ही टनल पार केल्यानंतर आपल्याला लगेच कुंभे वॉटरफॉल दिसून येणार आहे. टनल बघायला तर खूपच डेंजर आहे, कारण तालुकी खूप आहे आणि त्याला प्लास्टर वगैरे काय केलेलं आहे का स्थिती दिसून येतो आपल्याला. ते आलेले गाडी पण दिसत नाही. आपण पार केल्यानंतर लगेच आपल्याला कुंभे वॉटरफॉलचा व्ह्यू पॉईंट लागतो. इथे गावकऱ्यांनी काही सूचना दिलेल्या आहेत, त्या नक्कीच तुम्ही पाळा. आता इथे मागच्या वेळी आपण आलो तेव्हा रील नव्हतेच.
पण आत्ता लावलेले आहेत कारण ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनाने लावलं आहे. इथूनच हा कुंभे वॉटरफॉल खाली पडतो. तर मी तुम्हाला ड्रोननी हा कसा दिसतो हा दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, गावकड्यांकडून इथे काही रील्स लावण्यात आले आहेत कारण मागच्या वेळी काही मोठ्या दुर्घटना घडल्या त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी इथे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. जेव्हा आपण पहिले आलेलो त्यावेळी आपण इथे खालपर्यंत गेलेलो होतो, चांगली व्ह्यू घेतलेला आपण, परंतु तसं आपण इथे आता करणार नाही आहेत. कुंभे वॉटरफॉलचा पहिला पॉईंट बघितलेला आहे. आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे चाललो आहे. जाताना आपल्याला एक शंकर मंदिर आहे मला वाटतं, ते तिथून जायचे. आता इथे 2 पाटे फुटतात आपल्याला. तो सरळ गेला तो कुंभेवाडीकडे गेला ना, आपल्याला राईटला जायचे हा ब्रिज पार करून. लगेच 5 मिनिटातच आपल्याला हा दुसरा पॉईंट आपल्याला बघायला मिळतो. इथेच आपल्याला काही खायला हॉटेल दिसून येतात. पहिले आपण तिकडे जाऊन या, नंतर नाश्ता करूया. हा बघा, हा दुसरा पॉईंट आहे. आपण दुसऱ्या पॉईंटकडे चालू आहे. इथे आपण बाईक लावल्यात नाही. इथून अवघे 5 मिनिटच आपल्याला चालायचे. लगेच आपल्याला तो दुसरा पॉईंट जिथून आपल्याला जो फेमस कुंभे वॉटरफॉलचा स्पॉट आहे तिथं उतरायलाही रस्ता आहे, परंतु आत्ता इथे गावकरी तिथे खाली जाऊन देत नाही. जमलं तर आपण जाऊया, नाही तर बघूया नेक्स्ट टाईम. आणि मागच्या वेळी आपण जाऊन आलो तेव्हा आपलं पाय घसरलं ना, त्याच्या 1 ते 1.5 महिन्यानंतरच आपले ते अवनी रील स्टार आहेत त्यांचा पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला. वातावरण खूप सुंदर झालं. इथला नजारा बघा, बघण्यासारखा आहे. बघा पाठीमागे दाखवतो मी तुम्हाला. मित्रांनो, हा समोर दिसतो तो कुंभे वॉटरफॉलचा फेमस पॉईंट आहे. इथूनच जास्तीत जास्त रील शॉट घेतले जातात ना, ते खूप फेमसही होतात. तसेच वारसू या चित्रपटाची, थलपतींची जे चित्रपट आहे त्याची शूटिंग ही येथेच झालेली. जो बाईकवर बसलेला सीन दिसतो तुम्हाला तो इथे घेतलेला आहे. आणि तसेच 2 वर्षापूर्वी इथून रील स्टार अवनी त्यांचा दुर्दैवी खाली पडून मृत्यू झालेला, त्यामुळे तिथूनच हा स्पॉट बंद केलेला आहे. मिनिटात इथलं वातावरण एकदम चेंज झालेलं आहे. पाठीमागचं आपल्याला आता काही दिसत नाही. हे बघा, संपूर्ण वॉटरफॉल कुठे काय झालं हे काहीच समजत नाही. पाठीमागं बघा सगळीकडे दुखत झालं, जसं काय आपण महाबळेश्वर किंवा मार्केटला अशी फिलिंग आपल्याला इथे. एवढं दुःख आलंय ना, पाऊस पण चिमचिम चालू झालंय. आपल्याला इथं आता काय दिसेना. आता तिसऱ्या स्पॉटला जाणार होतं. जर तिथून जर आपल्याला धबधब्याचा म्हणजे वॉटरफॉलचा जर व्यवस्थित व्ह्यू पॉईंट भेटला तर आपण ड्रोन उडवणार आहोत. काही दिसत नाही आणि सगळीकडे फॉगच फॉग आहे. बघू शकता तुम्ही. या धुक्यातून आपण संपूर्ण रस्ता काढत चाललोय. समोरचं मला काही दिसत नाही. हे बघा मित्रांनो, धुके एवढे का त्या धुक्यामध्ये आणि पावसामध्ये चहाचा स्वाद घेणं आम्हाला योग्य वाटलं, म्हणून आम्ही चहाचा स्वाद घेतो. सगळीकडे धुकं झालं ना, आता कोणच नाही येते.
अच्छा, जिथून कुंभे वॉटरफॉल समोर दिसत तिथे चाललो आपण, परंतु सगळीकडे धुकंच धुक आहे. हे बघत असाल तुम्ही. तर इथे थोडं खाली गेल्यानंतर लगेच आपल्याला तो पॉईंट दिसणार आहे. जर संपूर्ण वातावरण स्वच्छ झालं, साफ झालं तर का नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. आता कुठल्या साईडला आहे नक्की का ते खालच्या साईडला तर काहीच दिसत नाही. नक्की वॉटरफॉलला आलो आम्ही का माथेरानला आलो हे समजत नाही. तर तुम्ही बघत असाल सगळीकडे एवढं फॉग आहे खूपच. समोरचंही नीट दिसत नाही आपल्याला. मित्रांनो, हा मोती आपल्या पाठी आलेला आहे. समोर बघाल तर काही दिसत नाही. आपल्याला इथे काका बसलेले दिसतात. दररोज एक व्यक्ती इथं असतोच आपल्या सुरक्षिततेसाठी. काका, तुम्ही इथे बसलात, खूप छान वाटतं मला पण. आज सकाळपासून इथे बसलेले आहेत. प्रत्येक दिवशी वेगवेगळा माणूस इथे आमच्या सुरक्षिततेसाठी असतो असं तुमचं म्हणणं आहे. एक कशामुळे काका? ते इथं अपघात घडलं. अच्छा, म्हणजे 2-3 खेपा मुलं पडल्या गेली, एक मुली पडली. मागे जो कुंभे वॉटरफॉलचा मेन पॉईंट आहे तिथून अवनी नावाची एक रील स्टार पडलेली. त्यामुळे खूप त्रास झालेला सर्वांना. म्हणजे त्रास नाही म्हणू शकत आपण, पण तकलीफ होते. तर त्यासाठी आम्ही इथं बसलो हां, की कुणी रेलिंगच्या बाहेर फोटो पाडायला जाऊ नये. अशी मग कुठली लोक असतील काय माहीत, ते तर जाम पियालं होतं. अच्छा, आणि ते गेलं. त्यांना मी म्हणलं इकडे या. म्हणलं काय करायचे, गेलो तर मी जाईल. अशा गोष्टी घडायला नाही पाहिजे. वॉटरफॉलच्या तिसऱ्या व्ह्यू पॉईंटपाशी पोहोचेल. पाठीमागं आपल्याला आता कुंभे वॉटरफॉल दिसत नाही, पण इथून जो नजारा दिसतो खूपच चांगला आहे. परंतु आता सगळीकडे फॉग झालं आहे. गावकऱ्यांनी आपल्या सुरक्षेसाठी इथं रील लावले ते आपल्या सुरक्षिततेसाठी लावलेले, पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले. प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक स्वयंसेवक दिसतो, कारण जेणेकरून काही जीवितहानी होऊ नको. अशी पण 2-3 माणसं आलेले. काकाने त्यांना सांगितलं का तुम्ही पुढे जाऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी दमबाजी केली आणि एक जाता पडलं इथे माणूस. त्याला आम्हीही सांगितलं बाबा पुढे जाऊ नको, पडलं तर बहुत दरी आहे, पडलं तर भिंडलंही नाही. मागच्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी जो कुंभे वॉटरचा मेन पॉईंट आहे तिथून अवनी नावाची रिस्टार पडलेली आणि त्यामुळे इतर रेस्क्यू टीम किंवा कोणी झालं यायला खूप वेळ झाला. त्याचवेळी जर एखादा गावकरी असता तर तिला लगेच आपल्याला काढता आले असते ना, जीव तिचा वाचवता आले असते.